गेल्या काही वर्षांपासून श्रीरामपूर शहर चांगलंच चर्चेत आलंय। काही संवेदनशील घडामोडींमुळे या शहराची चर्चा देशभर झाली आहे। कुख्यात अतिरेकी बंटी जहागीरदारची हत्या, त्यानंतर त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेला जमाव, सोशल मीडियावरून झालेली दमबाजी, बंटीचे केलेले उदात्तीकरण, त्यानंतर रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक, या सगळ्यांमुळे श्रीरामपूर थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं। यूपीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जशी देशविरोधी कारवाया करणाऱ्यांची धिंड काढली, तशीच धिंड श्रीरामपूरमधील कट्टरवाद्यांचीही निघावी, अशा चर्चा सुरू झाल्या। त्यातच 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने श्रीरामपूरमधील चौघांना ताब्यात घेतल्यानंतर हे शहर पुन्हा बातम्यांमध्ये झळकू लागलं। श्रीरामपूरमधील ज्या चौघांची चौकशी केली ते पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टरच्या संपर्कात असल्याचा संशय एटीएसला आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून या चौघांनी पाकिस्तानात नेमकी काय सूत्रे हलवली ते लवकरच समोर येईल। हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग यांच्या हत्येचा काही गेम होता का, अशाही चर्चा सुरू झाल्यात। नेमकं काय आहे एटीएस प्रकरण, हेच आपण या व्हिडिओतून पाहूया। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। गेल्या 2 दिवसांपासून नगर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती। याच गदारोळात याच नगर जिल्ह्यात एक मोठी घडामोड घडली, परंतु निवडणुकीच्या चर्चांमध्ये या बातमीकडे कुणाचेही लक्ष गेले नाही। बातमी अशी होती की महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने श्रीरामपूर शहरातील 3 आणि तालुक्यातील एकाला 2 दिवसांपूर्वी ताब्यात घेतले। पाकिस्तानातील एका गुंडाशी व त्याच्या टोळीशी या चौघांचाही संबंध असल्याचा सुगावा एटीएसला लागला होता। शिवाय हे चौघेही पाकिस्तानमधील सोशल मीडिया हँडलरच्याही संपर्कात असल्याची कुणकुण एटीएसला लागली होती। याच संशयावरून एटीएसनं बुधवारी भल्या पहाटे श्रीरामपूरमध्ये दाखल होत 7 ते 8 ठिकाणी छापे टाकले। या छाप्यापूर्वी एटीएस पथकाने संबंधित ठिकाणी टेहळणी केल्याचे सांगितले जाते। त्यानंतर अगदी नियोजनबद्ध पद्धतीने व गुप्तरित्या हे छापे टाकले गेले। त्यात अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, परंतु याच कारवाई दरम्यान तब्बल 3 ते 4 जण पसार झाल्याची माहितीही समोर आली। चौकशीत एटीएसचा संशय बळावलेल्या चौघांना तसेच ताब्यात ठेवले गेले। त्यांची तब्बल 10 तास चौकशी झाली। या छाप्यात काही संशयास्पद मोबाईल, माहिती, कागदपत्रे, लॅपटॉप, कॉम्प्युटरही ताब्यात घेतले। बुधवारी दिवसभर हा सगळा प्रकार होऊनही त्याची कुणकुण कुणालाच लागली नाही। प्राथमिक माहितीनुसार पाकिस्तानमधील काही गुन्हेगारी टोळ्यांशी श्रीरामपूरमधील काही तरुणांचे संपर्क आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून हे तरुण पाकिस्तानमधील काहींसोबत चॅटिंग व कॉलिंगच्या माध्यमातून संपर्कात आहेत। श्रीरामपूरमधील या तरुणांना पाकिस्तानमधील हँडलरने कदाचित हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची माहिती गोळा करण्याचे कामही दिल्याच्या चर्चा आहेत। या 4ही तरुणांनी श्रीरामपूर शहरातील काही ठिकाणांची व व्यक्तींची माहिती पाकिस्तानमधील गँगस्टरला व त्याच्या गँगला दिल्याचा संशय आहे। श्रीरामपूर शहर व जिल्ह्यातील इतर काही भागांची रेकीही या चौघांनी केल्याच्या शक्यता आहेत। या सगळ्या संशयावरून या चौघांचीही चौकशी करण्यात आली। त्यांच्याकडून काही डिजिटल माध्यमे जप्त करण्यात आली। या सगळ्या पुराव्यांची फॉरेन्सिक व तांत्रिक तपासणी होणार आहे। डिलीट केलेला सगळा डाटा रिकव्हर केला जाणार आहे। हे चौघे कधीपासून पाकिस्तानशी संबंधित आहे हेही तपासले जाणार आहे। ज्या 4 जणांना एटीएसने ताब्यात घेतले होते त्यांनी चौकशीत काही संशयास्पद माहिती दिल्याचेही समोर आले आहे। एका तरुणाने त्याला पाकिस्तानमधील एका इंस्टाग्राम खात्यावरून मेसेज आल्याचे कबूल केले। त्यांच्यात संवादही झाला, परंतु नंतर घाबरून त्याने ते सर्व चॅट्स डिलीट करून टाकल्याचे सांगितले। दुसऱ्या एका तरुणानेही त्याला पाकिस्तानच्या एका व्हॉट्सअप नंबरवरून फोन आल्याचे कबूल केल्याचे सांगितले जाते। फोन करणाऱ्याने त्याला श्रीरामपूरमधील काही लोकांबद्दल आणि परिसराबद्दल चौकशी केली, मात्र आपण कोणतीही माहिती दिली नाही असा दावा या तरुणाने केला। परंतु एटीएसला त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही, त्यामुळे त्यांच्याकडील सर्व सिम कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे। तिसऱ्या तरुणाने तो एका पाकिस्तानी इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करत असल्याचे कबूल केले, पण आपण पाकिस्तानला कोणतीही महत्त्वाची माहिती शेअर केली नसल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे। परंतु असे होते तर या सगळ्या तरुणांनी त्यांचे चॅट्स डिलीट का केले, हा प्रश्नच आहे। चॅट्स डिलीट करण्यामागे नक्की काय हेतू होता? श्रीरामपूरमधील कुणाची माहिती या तरुणांनी पाकिस्तानला दिली? या तरुणांनी कुणाकुणाची रेकी केली? या सगळ्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी या सर्वांच्या फोनचा डेटा रिकव्हर केला जात आहे। हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग हे त्यांच्या आक्रमक भाषणामुळे चर्चेत आहेत। त्यांच्या बाबतही या चौघांचा काही प्लॅन होता का, हेही तपासले जात असल्याचे समजते। संपूर्ण चौकशीनंतरच खरी माहिती समोर येईल। अद्याप या 4ही तरुणांबाबत फक्त चर्चा सुरू आहेत। एटीएसच्या छापेमारी दरम्यान काही संशयित घरी हजर नव्हते, ते फरार झाल्याचा संशय आहे। एटीएसने आता त्यांचा शोध सुरू केला आहे। पाकिस्तानमधील गुन्हेगारी नेटवर्क आणि सोशल मीडिया हँडलर्स
हे श्रीरामपूरमधील या स्थानिक तरुणांचा वापर करून काही मोठा कट रचण्याचा डाव होता का, या अँगलनेही एटीएस कडून तपास केला जात आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नसली तरी एटीएसने तपासाची गती मात्र वाढवली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.